आता फ्लॅटवर आलोय आणि आमच्या फ्लॅटवरती आमच्या पंजोबानी रावळा बाबांनी हे झाड लावलेले. रावळा बाबा म्हणजे आमचे पंजोबा, त्यांनी हे झाड लावलेले. तर ह्या झाडाला भरपूर काय आलता. हे सगळं आमच्या फ्लॅट ही आमची स्कीम झालती ना, त्यावेळेस असे 5 झाडं होती. तर आम्ही ती बिल्डरनी तोडलेले, त्यातलं हे एक झाड राहिले. तर एक झाडाला भरपूर आंबे आलते. तर आता चेतन दादावरती चढलाय, बघू त्याला आंबे किती पाडतोय तो कैऱ्या. अगं आता हा चेतन दादावरती चढलाय. अगं हाय तर आहे ना, इथं एक लय मोठी कैरी दाखव. इथं लय मोठी कैरी शनाया. अरे म्हणलं वर चढता हात चढत नाही. सगळ्यात आनंद ह्या मुलाला झालाय. अरे पप्पा कुठे केली केली. या मम्मीला आमच्या लय हाऊस होती. मम्मीला आमच्या लय हाऊस होती कैऱ्यांची. तर तोडले मोठ्या कैऱ्या आहेत. केवढा मोठा कैरी आहे का. कैरी काय सुंदर आहे ना. एक फुटली ना पण मस्त कैरी. मम्मीला लय खरं हाऊस होती. मम्मीचं लय चाललेलं कैरी तोड. आपल्या झाडाला असताना आपण दुसऱ्याच्या झाडाकडे बघत बघत असं मन मला वाईट वाटत होतं. म्हटलं चला आपल्याच तोडूया, काय का नाही. थांब 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 थांब. तर चेतन दादा वरती चढलेला आणि खाली सगळेजण त्याला सांगत होते इकडं मार तिथं मार. आणि आम्ही खाली कैऱ्या कॅच करत होते. म्हणजे वहिनी होत्या माझ्या, मम्मी, परत आई होती, दादा होता, आरुष होता, मिकी होती. सगळेजण खालून कैऱ्या पकडत होते. गुड्डी होती आमची. आणि हा जो क्षण असतो हा खरंच खूप मज्जा येते. आपल्या स्वतःच्या झाडाच्या कैऱ्या तोडायला जो आनंद असतो ना, तो कुठंच भेटत नाही. लोकांच्या कैऱ्याला आपण हक्काने तोडू शकत नाही. पण इथं आपले स्वतःच आहे, त्यामुळे आपण हक्काने तोडू शकतो कैरी. इथं आपल्याला कोण बोलणार नाही की ओ तुम्ही आमच्या कैरीला का हात लावला, हे का केलं असं. तर बघा आम्ही किती आनंदात आहे. आणि कैरी पडली की आम्ही सगळेजण गोळा करत होतो. आणि कैरीची साईज बघू शकता तुम्ही, अक्षरशः माझ्या हातापेक्षा मोठी, एवढी मोठी साईज आहे. आणि बघा इथं परत आम्ही कैऱ्या अजून पकडत आहे. खूप अशा कैऱ्या आहेत. पण काय होतं, वरती जो चढलेला असतो ना माणूस, त्याला दिसत नाही की कैऱ्या कुठे आहेत. आपल्याला खालून सांगता येतात पण त्याला दिसत नाही. आणि इथं बघा भरपूर अशा कैऱ्या पडल्यात एकाच ह्याच्यात. आणि इथं सगळेजण आम्ही पकडतोय कैऱ्या. आणि हा जो क्षण आहे तो खरंच खूप मज्जा येणारा क्षण आहे. आणि यामध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा पण आपल्याला चान्स भेटतो. आणि खरंच खूप सुंदर असा क्षण होता. आणि आम्ही अजून खूप सुंदर कैऱ्या काढत आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा फ्रेंड्स.
इकडं बघा सगळेजण काय होतंय माहिती का, चादर आहे ना नेमकी इकडे चावी तिकडे राहिली त्यामुळं सापडत नाही आणि इथं सगळेजण कैरी पाडते ते. या वहिनीला आमचं चादरच सापडलं त्यांना चादर सापडली नाही ते आल्यात यांना ख्यांच्यासाठी आम्ही कैऱ्या तोडल्या त्यांना कैऱ्या ह्यांच्यासाठी. आणि इथं चेतन दादा हा धर 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 एक नंबर आहे अगं तुम्हाला इथून दिसतोय. किती आहेत अगं अगं एक नंबर आंबे आहेत बघा. मार 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 5 आहेत 5. हे धर 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 बाबांना सांगा किती कैऱ्या निघलेत. तरी आम्ही आमच्या भाडेकऱ्यांनी इथल्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी नेल्या. इथं बघा 4 आंबे आहेत आणि आमच्या आजोबा अख्खे खुश झाले असतील. अगो 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 किती कैऱ्या आहेत बाप रे. ओ भाईसाब एक नंबर. अख्खं झाड अक्षरशः फुल भरलेलं ह्या लोकांनी नेलं पण आता काय आपण बोलू शकत नाही. पण एवढ्या तरी निघलेत आम्हाला. अजून काढतोय तो अजून झाड भरलेलं आहे. जा की केस धरा. आणि इथं आई खुश झाली. आई तोडल्या एकदाच्या. आईचं रोज चाललेलं कैऱ्या तोडा आहे का नाही गाई. सांग इथं आपल्या लोकांना कुणी झाड लावलंय सांगते. रावळा बाबा तुझं कोण आहे ते सांग ह्या लोकांना. म्हणजे आईचे सासरा तर आईचे सासरे म्हणजे आमचे पंजोबा. तर आमचे पंजोबा आणि ह्या मिकीचे खापर पंजोबा. तर हे आमच्या खापर पंजोबांनी झाड लावलेलं. अशी 5 झाडं लावलेली. आता हे सगळे तोडते ते आणि बघू किती कैऱ्या निघते ते. आणि आमच्याकडे ना कैऱ्या तोडायची आकडीच नव्हती त्यामुळे ना कैऱ्या खाली पडत होत्या. नाही तर बरोबर आल्या असत्या. एवढ्या सगळ्या कैऱ्या काढल्यात आम्ही. अजून भरपूर आहेत पण आमच्याकडे हे नव्हतं ना त्यामुळं काढता आल्या नाही. आकडी नव्हती त्या बांबूनी काढल्यात एवढ्या अशा कैऱ्या. तर कैऱ्या तोडून झालेल्या आहेत. मी आणि मिकी आता आम्ही सगळ्या कैऱ्या गोळा करत आहे आणि एका चादरीमध्ये आम्ही अशा कैऱ्या बांधल्यात. आणि मिकी आणि मी कैऱ्या घेऊन आता आम्ही चाललो आहे वरती गेल्यावर बघू आता कैरी कापणार आहे आम्ही. ते तुम्हाला पण दाखवल नक्की बघा. तर फायनली फ्रेंड्स आम्ही कैऱ्या झाडावरच्या तोडून झालेल्या आहेत आणि आता आम्ही वरती आलोय म्हणजे घरात आलोय. आणि वहिनींनी मस्त अशी कैरी कापलेली आहेत आणि सगळे खूप एक्सायटेड होते कैरी खाण्यासाठी. तर इथं आम्ही सगळेजण आमची झाडाची कैरी खात होतो. त्याला मस्त असं मीठ आणि तिखट लावलेलं आणि खरंच सगळे एक्सायटेड होते कैरी खायला. तर कैरी खूप अशी आंबट गोड होती आणि ही कैरी स्पेशली लोणच्याची आहे त्यामुळे आंबट होती. आणि ही कैरी खायला खूप मजा आली आणि आजचा एक्सपिरियन्स पण खूप भारी होता तुम्हाला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.